नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी तुमची एड्युकेटर श्वेता चंदनकर तुम्हा सर्वांचे युजीसी नेट सेट एक्झाम प्रिपरेशन या युट्यूब चॅनलवर स्वागत करते. आज आपण युजीसी नेट जून 2025 याचा PYQ म्हणजे मागील वर्षाची प्रश्नपत्रिका जी आहे ती पाहणार आहोत. विषय मराठी याची आणि एकंदरीत आपण संपूर्ण पेपर आणि स्पष्टीकरण सुद्धा पाहणार आहोत. आज भाग 1 आहे आणि समोरचं प्रश्न सुद्धा आपण पाहणार आहोत. एकंदरीत आपल्याला कशा पद्धतीचे प्रश्न विचारले जातात किंवा मग कोणतं पॅटर्न कोणती पद्धती फॉलो केली जाते एक्झाम पेपरमध्ये ते आपण इथे डिस्कस करणार आहोत. सोबतच कोणत्या घटकांमधून जास्त प्रश्न विचारले गेलेले आहेत त्याचा सुद्धा अंदाज आपल्याला इथे येतो आहे. चला तर मग सुरुवात करूया. ग्लोबल ऑनलाईन आपल्यासाठी घेऊन आले आहे युजीसी नेट सेट एक्झामसाठी एक बॅच ज्यामध्ये तुम्हाला पेपर 1 फ्री मिळणार आहे, सोबत लाईव्ह बॅच मिळणार आहे, संपूर्ण अभ्यासक्रमाचे नोट्स मिळतील आहे, संपूर्ण अभ्यासक्रमाची सराव चाचणी असणार आहे, PYQ MCQ टेस्ट आहे, स्पष्टीकरणासह बहुपर्यायी प्रश्न आहे, लॅपटॉप आणि वेब व्ह्यू आहे आणि सोबतच 1 वर्षाची वैधता सुद्धा आहे. याची जी फीज आहे ती 10,000 रुपये आहे आणि डिस्काउंट मध्ये तुम्हाला ते 8,000 मध्ये मिळून जाईल आहे. येत्या सोमवारपासून आपण नवीन बॅच सुरू करतो आहोत. जर का तुम्हाला इनरोल करायचं असेल तर तुम्ही दिलेल्या नंबरवर संपर्क करू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईन ऍप प्ले स्टोअरवरून डाउनलोड करू शकता. ग्लोबल ऑनलाईन ऍप डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला इथे जाऊन सर्च करायचं आहे MS सेट UGC नेट पेपर 2 अशा पद्धतीचे एक कोर्स तुम्हाला दिसेल आहे. हा आहे त्याचा ओव्हरव्ह्यू आणि त्यानंतर तुम्हाला कंटेंटमध्ये जायचं आहे. त्यामध्ये बघा कंटेंटमध्ये नोट्स दिलेले आहेत पेपर 1 चे, नंतर पेपर 2 चे सुद्धा दिलेले आहेत, PYQ टेस्ट आहे, रेकॉर्डेड व्हिडिओज आहे, ते सगळं तुमच्यासाठी अवेलेबल आहे आणि लाईव्ह क्लास झाला की तुम्हाला इथे नोटिफिकेशन सुद्धा येईल आहे. ठीक आहे, चला तर मग सुरुवात करूया. पहिला प्रश्न आहे, पुढील लेखकांची आत्मचरित्रे प्रकाशनाच्या कालानुक्रमे लिहा. दिवस असे होते विद घाटे, मी कसा झालो प्रके अत्रे, पुष्यकाठची माती कृपा कुलकर्णी, माझी वाटचाल केना वाटवे, सांजवात आनंदीबाई शिर्के आणि खाली दिलेल्या पर्यायातून योग्य उत्तर आपल्याला निवडायचं आहे. हे 29 जून 2025 याचा पेपर आहे. चला तर मग सांगा बघू. तर याचा जो आहे हे एकत्रित आपल्याला आत्मचरित्र एकतर माहिती पाहिजे कोणाचे कोणते आहे. ठीक आहे, त्यानंतर आता प्रकाशन वर्षानुसार तर आपल्याला जेव्हा आपण अभ्यास करतो तेव्हा सुद्धा प्रकाशन वर्षासोबतच आपण ते आठवण ठेवले पाहिजे. ठीक आहे, तर आपले उत्तर असणार आहे, मी कसा झालो पहिले के अत्रे, त्यानंतर कृष्णकाठची माती कृपा कुलकर्णी, त्यानंतर दिवस असे होते विद घाटे, त्यानंतर माझी वाटचाल केना वाटवे आणि नंतर सांजवा आनंदीबाई शिर्के. त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे ऑप्शन 2 BCADE. ठीक आहे, चला समोरचा प्रश्न आहे, पुढील कवी आणि त्यांचे काव्यसंग्रह यांच्या योग्य जुळवा. आता हा जो मागचा प्रश्न होता त्यासाठी आपल्याला आत्मचरित्र वाचावं लागेल, म्हणजे माहिती पाहिजे की कोणते आत्मचरित्र आहे, कोणत्या वर्षानुसार आलेले आहे. एकंदरीत हा प्रश्न प्रकाशन वर्षाचा विचारलेला आहे. ठीक आहे, त्यानंतर पुढील कवी आणि त्यांचे काव्यसंग्रह यांच्या जुळवा. अशा पद्धतीचे प्रश्न भरपूर विचारले गेलेले आहेत की जुळवा आणि कवी दिले, काव्यसंग्रह दिलाय, लेखक दिलाय, त्याचे कादंबरी दिल्यात, कादंबरीकार दिलाय, ग्रंथकार दिले, अशा पद्धतीचे प्रश्न विचारले गेलेले आहेत. शाहीर अमर शेख, अमन तांबोळी, इलाही जमदार मिरसाबे, मृदगंध, भावनांची वादळे, धूळ माती कलश. सांगा बघू. तुम्ही सुद्धा माझ्यासोबत उत्तरं देत चला जेणेकरून तुमचा सुद्धा अभ्यास होईल आहे. तर शाहीर अमर शेख यांचं कलश, अमन तांबोळी यांचं मृदगंध, इलाही जमदार यांचं भावनांची वादळे आणि मिर्झा बेग यांची धूळमाती. म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे, ऑप्शन 3 हे आपलं उत्तर असणार आहे. ठीक आहे, चला समोरचा प्रश्न आहे, मराठी बोलींचे संशोधन करणारे प्रबंध ग्रंथ आणि प्रबंधकार म्हणजे ग्रंथकार त्यांचं जुळवायचे आहेत. बघा, मी आत्ताच तुम्हाला म्हणाले होते की ग्रंथकार याबद्दल प्रश्न विचारला जाऊ शकतो. पहिला आहे, कोकणातील कातकरी आदिवासी समाजाची बोली 1969, गोव्यातील ख्रिश्चन गावकऱ्यांची कोकणी बोली 1968, नागपूर येथील कोष्टी समाजाची बोली 1972, ग्रांथिक मराठी भाषा आणि कोकणी बोली 1966. आणि खाली आपले पर्याय दिलेले आहे, अका प्रियोरकर, सुभा कुलकर्णी, शालिनी मेहेंदळे, पुष्पा कारापूरकर. कोकणातील कातकरी आदिवासी समाजाची बोली जी आहे ती आहे 2 सुभा कुलकर्णी, त्यानंतर गोव्यातील ख्रिश्चन गावकऱ्यांची कोकणी बोली आहे पुष्पा कारापूरकर, नंतर नागपूर येथील कोष्टी समाजाची आहे शालिनी मेहेंदळे, त्यानंतर क्रांतिकचे आहे अका प्रियोडकर. म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे, ऑप्शन 3 आपलं उत्तर असणार आहे. ठीक आहे, त्यानंतर भिस्की वही या काव्य कविता संग्रहातील राजा वरिवर्चेली यांचा प्रश्न हा कविता कोणत्या कविता मालेतील आहे. कणगी,
पोच्युई सर्पमित्र हॅपी. सांगा बघू. तर हे त्यांच्या कनगी या कविता मालिकेतील आहे. अरुण कोलटकर यांची भिसकी वही जी आहे ती घटक 10 मध्ये आपल्याला साहित्यकृती अभ्यासाला आहे आणि यावर भरपूर प्रश्न याआधी पण विचारले गेलेले आहेत, त्यामुळे हे खूप महत्वाचे असणार आहे, इम्पॉर्टंट असणार आहे. अरुण कोलटकर हे मराठी, हिंदी व इंग्रजी भाषेत कविता करणारे भारतीय कवी होते आणि त्यांचे प्रकाशित साहित्य म्हणजे चिरीमिरी 2004, द्रोण 2004, भिसकी वही सुद्धा 2004 मध्ये त्यांनी लिहिलेली आहे. अरुण कोलटकर यांच्या 4 कविता असं सुद्धा त्यांचं मराठी आहे आणि अरुण कोलटकरांच्या कविता 1977 मध्ये त्यांनी लिहिलेल्या आहेत. ठीक आहे. इंग्रजीमध्ये त्यांनी लिहिलेल्या जेजुरी, सर्पसत्र, काळा घोडा पोएम्स, कलेक्टेड पोएम्स इन इंग्लिश असं सुद्धा त्यांचं इंग्लिश हे आहे. ठीक आहे. एकंदरीत भिस्की वही जी आहे ती खूप महत्वाची आहे. त्यावर भरपूर प्रश्न याआधी सुद्धा विचारले गेलेले आहे, हे त्यामुळे हे खूप महत्वाचे ठरते. आपलं उत्तर असणार आहे कनी, ऑप्शन 1. त्यानंतर संतांची भक्तिसरिता व शाहिरांची वीर शृंगारपर रचना आणि लोकगीते, लोककथांची मौखिक परंपरा यांनी आपली ग्रामीण वाङ्मय संस्कृती अजूनही भारलेली आहे, हे मत कोणी मांडलेले आहे? सुधीर रसाळ, गोम कुलकर्णी, राग जाधव, बाळकृष्ण कवठेकर. सांगा बघू. तर ते आहे राग जाधव यांनी. हे मत मांडलंय राग जाधव यांनी आणि रावसाहेब गणपतराव जाधव असं त्यांचं पूर्ण नाव होतं. त्यांचं दलित साहित्य समीक्षा त्यांनी केलेली आहे, ललित लेखन केलेलं आहे, कविता लेखन सुद्धा त्यांनी केलेलं आहे. त्यांचं अश्वत्थाची सळसळ, आगळी वेगळी नाट्यरूपे, आनंदाचा डोह, कला साहित्य व संस्कृती, कविता आणि रसिकता, तृतीया, निवडक समीक्षा, निळी पहाट, निळे पाणी, निळी क्षितिजे, बापू असे सगळं कविता संग्रह त्यांचे आहेत. साठेतरी मराठी कविता आणि कवी हे सुद्धा त्यांनी लिहिलेलं आहे. आपलं उत्तर 3 असणार आहे. त्यानंतर भाषाविष्कार, भाषाविज्ञान आणि भाषिक अभ्यासाविषयी लेख यांचं जोड्या जुळवायचं आहे. हे घटक 3 मधलेलं आहे भाषा विज्ञान, त्यामुळे त्याचा सुद्धा आपल्याला चांगला अभ्यास करायचा आहे. यामध्ये आपल्याला मराठी कवितेची भाषा 1969, मराठीचे श्रवण प्रत्ययी लेखन 1978, मराठी लघुकथेचे निवेदन तंत्र एक टिपण 1979, भाषिक चुका व त्याचे विश्लेषण 1989. हे आता यशवंत कळमनकर, मिलिंद मालशे, अशोक केळकर, अगम मुगळकर असं विचारलेलं आहे. तर मराठी कवितेची भाषा जी आहे ती अगम मगळूरकर यांनी लिहिलेली आहे. मराठीचे श्रवण प्रत्ययी लेखन जे आहे ते अशोक केळकर यांनी लिहिलेलं आहे. मराठी लघुकथेचे निवेदन तंत्र एक टिपण हे यशवंत कळमनकर यांनी लिहिलेलं आहे आणि भाषिक चुका हे मालशे यांनी लिहिलेलं आहे. त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे ऑप्शन 2. ठीक आहे. त्यानंतर समोरचा प्रश्न आहे, चांदवळची शिदोरी महिलांचा प्रश्न हे पुस्तक कोणी लिहिलेले आहे? विद्युत भागवत, गेल ऑम्वेट, शर्मिला रेगे, शरद जोशी. तर हे लिहिलेले आहे शरद जोशी यांनी. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? 4 असणार आहे. चांदवडची शिदोरी ही प्रामुख्याने महाराष्ट्रातील शेतकरी आणि महिलांच्या चळवळीशी आणि शरद जोशी यांच्या स्त्री प्रश्नावरील विचारांशी संबंधित आहे. त्यांचं पार्श्वभूमी आणि इतिहास त्यांनी सांगितलेला आहे. श्रीकृष्ण शेतीचा प्रश्न, कामाचे अवमूल्यन, पुन्हा स्वातंत्र्य आणि मालमत्ता अशा पद्धतीचं त्यांनी तिथे लिहिलेलं आहे. तर एकंदरीत म्हणजे महिलांना पोशिंदा बनवण्याची आणि त्यांना स्वावलंबी करण्याची आणि शेतकरी चळवळीत त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याची एक विचारधारा इथे दिलेली आहे. म्हणजे 4 जे आहे ते आपलं उत्तर असणार आहे. त्यानंतर महाराष्ट्रातील ग्रंथनिर्मितीच्या व जतनाच्या संदर्भात पुढीलपैकी कोणती वैशिष्ट्यपूर्ण माहिती मिळते? महाराष्ट्रात मुद्रणाचा आरंभ 1822 मध्ये झाला आणि 1826 मध्ये शिळा मुद्रण सुरू झाले. तर 11व्या शतकात नागरी अक्षरे विकसित होत गेली. सी आहे प्रवासात
प्रवासात वामन पंडिताच्या सोबत ग्रंथांचा भार वागवणारा एक हत्ती असे. 18व्या शतकापर्यंत मुद्रण नसले तरी 14व्या-15व्या शतकात तुरळक का असेना पण हातकागद उपलब्ध होते. मौखिक परंपरा अस्तित्वात असतानाच महत्वाचे ग्रंथ नकलून ठेवण्याची परंपरा अस्तित्वात आली होती. यामधला ए जे आहे ते बरोबर आहे. महाराष्ट्रात मुद्रणाचा आरंभ 1822 मध्ये झाला. आता इथे सगळीकडे एच आहे. ठीक आहे. त्यानंतर डी जे आहे ते उत्तर बरोबर आहे. 18व्या शतकापर्यंत मुद्रण नसले तरी 14व्या-15व्या शतकात तुरळक का असेना होतं. तर मग डी कुठे आहे? इथे डी आहे, इथे डी आहे. ठीक आहे. बाकी दोन ऑप्शन तर आपले कट झालेले आहेत. त्यानंतर ई जे आहे मौखिक परंपरा अस्तित्वात असतानाच हे म्हणजे बरोबर आहे. आता त्यामध्ये म्हटलंय 1826 मध्ये शिळामुद्रण सुरू झाले. शिळामुद्रण म्हणजे काय? लिथोग्राफी. ही एक जुनी आणि महत्वाची पद्धत होती मुद्रण कलेतील आणि जी मराठी विशेषतः जुन्या ग्रंथ आणि कागदपत्राच्या संदर्भात महत्वाची ठरते आहे. म्हणजे काय आहे? एकंदरीत दगडी फरशीचा वापर करून छपाई करण्याच्या तंत्राला आपण शिळामुद्रण म्हणत असतो. ठीक आहे. आपलं उत्तर असणार आहे ऑप्शन 2. अशा पद्धतीचे ऑप्शन जे आहे ते कट करत जायचे आणि समोर जायचे. त्यानंतर आपलं प्रश्न आहे योग्य जुळा लावा विचारलेला आहे. ग्रंथ आणि ग्रंथकार विचारलेले आहे. नागो चापेकर, मोके दामले, गिरजाबाई केळकर, वीरा शिंदे, लेख, व्याख्याने व उपदेश, गच्चीवरील गप्पा, विचार भ्रमण, पुष्पहार. चला सांगा बघू. नागो चापेकर जे आहे ते गच्चीवरील गप्पा, मोके दामले जे आहे विचार भ्रमण, गिरिजा केळकर जे आहेत ते पुष्पहार आणि वीरा शिंदे जे आहेत लेख, व्याख्याने व उपदेश. म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे? हे ऑप्शन 2 आपलं उत्तर असणार आहे. त्यानंतर डॉक्टर अंतरे दे फिग्रेदो या पोर्तुगीज लेखकाच्या डोई डे अमोर या कादंबरीचा मराठी अनुवाद प्रेमवडी या नावाने कोणी केला? ते आपल्याला व्यंकट विचारलेलं आहे. व्यंकटेश पेरायकर, विजय तेंडुलकर, लक्ष्मण सरदेसाई, सदानंद रेटे. तर एकंदरीत ते जे आहे प्रेमवडी या नावाने व्यंकटेश पे रायकर यांनी लिहिलेले आहे. ठीक आहे. आपलं उत्तर असणार आहे 1 व्यंकटेश पे रायकर. नंतर योग्य समासानुसार त्याच्या उदाहरणाच्या जोड्या जुळवा असं आपल्याला विचारलेलं आहे आणि आपल्याला समास आणि उदाहरण दिलेलं आहे. हे आहे घटक 2 मधलं म्हणजे आपलं जे व्याकरण आहे त्यामधलं प्रश्न आहे आणि समास आणि विभक्तीवर भरपूर प्रश्न विचारले जातात त्यामुळे हे खूप महत्वाचे ठरते आहे. तत्वपुरुष, द्वंद्व समास, बहुव्रीही आणि अव्ययभाव हे आपल्याला विचारलं आहे. तत्वपुरुष जे आहे ते आहे पापर आणि पोटशूळ, ज्यामध्ये ज्या समासात दुसरे पद प्रधान असते. पोटातील शूळ त्याला म्हणतो आपण तत्वपुरुष समास. त्यानंतर येतं द्वंद्व, घरदार 21 हे आपलं उत्तर आहे म्हणजेच ज्यातील दोन्ही पदे अर्थाच्या दृष्टीने समान महत्वाची असतात. त्यानंतर येतं बहुव्रीही, ज्यामध्ये आपल्याला सहकुटुंब आणि सातर ज्यातील दोन्ही पदे महत्वाची नसून तिसऱ्याच पदाचा बोध होतो आहे. त्यानंतर येतं अविव्या, ज्यातील पहिले पद महत्वाचे असून ते बहुधा अव्यय असते. त्यामध्ये काय आहे? पदोपदी आणि प्रतिष्ठान. म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे? 3 असणार आहे आपलं उत्तर. ठीक आहे. नंतर समोरचा प्रश्न आहे इंग्रजी शिक्षण घेणाऱ्याच्या पहिल्याच पिढीतील बहुसंख्य विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष जीवन जगताना आपल्या वैयक्तिक जीवनासंबंधी निर्णय घेण्यात कुटुंब, जात, धर्म इत्यादींचा निर्णयाधिकार व वर्चस्व मान्य केले आणि नंतरही ते तसेच चालू राहिले हे मत कोणाचे आहे? राभा पाटणकर, सगमालशे, राजा दीक्षित, सुधीर रसाळ. सांगा बघू. तर ते होते राजा दीक्षित. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? 3 असणार आहे. हे इतिहासकार, समाज विचार आणि शैक्षणिक याच्यामध्ये होते. प्रख्यात मराठी इतिहासकार संशोधक होते राजा दीक्षित आणि एक मराठी लेखक सुद्धा होते आहे. त्यांचं हे मत असणार आहे. त्यानंतर समोरचा प्रश्न आहे शाहिरी व काव्यावर विविध अभ्यासकांची पुढील मते दिलेली आहे आणि ते बरोबर लावायचे.
तर त्यामध्ये पहिलं आहे, शाहिरी ही सत्ता जरी मुसलमानी संपर्कातून उचललेली असली तरी ही विशिष्ट कवनसरणी हाताळणारे लोककवी यादव काळापूर्वीपासूनच या मराठी भूमीत वावरताना दिसतात, असं कोण म्हटलंय? राची ढेरे यांनी म्हटलंय. त्यानंतर पोवाडा आणि लावणी हा भारुड आणि गवळी यांचा अनुक्रमे विकास आहे, हे म्हटलंय श्री कुलकर्णी यांनी. त्यानंतर तमाशा आणि अनुषंगाने उत्पन्न झालेले शाहिरी वाङ्मय या गोष्टी आपण परकीयांपासून घेतलेल्या नसून शाहिरी वाङ्मयाची बीजे काष्ट पांचालिका, दशावतार या लोकप्रकारात आलेली आहे. विक्रू जोशी यांनी असं म्हटलेलं आहे. त्यामुळे हे सुद्धा तुम्ही लिहून ठेवा, त्यांनी त्यांचं मत हे असणार आहे म्हणून. ठीक आहे. त्यानंतर मराठ्यांच्या चालीरीती, मराठ्यांचे गुणदोष, मराठ्यांचा इतिहास आणि यांच्याशी शाहिरी वाङ्मयाचे तादात्म्य झालेले आहे, श्री म वर्डे यांचे मत आहे. त्यानंतर महाराष्ट्रात रुथता, खिन्नता, कंगालपणा व भयानपणा मावळून कवीच्या भोवतालची समाजस्थिती पालटली, जे कवी त्यांच्या वृत्तीवर रंगीलपणाची छटा चाहावी हे स्वाभाविक नव्हे का, हे वाकू भावे यांनी म्हटलं. आता हे जे मत आहे ते तुम्ही लिहून ठेवा, जेणेकरून तुम्हाला माहिती पडेल. त्यानंतर आपलं उत्तर असणार आहे CAEDP. म्हणजे पहिले विक्रू जोशी यांनी आपलं मत मांडलं, त्यानंतर मांडलं राची ढेरे यांनी, त्यानंतर वाकू भावे, त्यानंतर डी श्रीम वर्दे आणि बी श्री कुलकर्णी. एकंदरीत आता हे कसं करायचं, तर आपण जेव्हा अभ्यासाला लागतो तेव्हा काळ आपण मोजतो. हा ना, या काळामध्ये हे कवी होते, त्या काळामध्ये ते कवी होते, ते एकंदरीत त्याच पद्धतीने तुम्ही हे आठवण ठेवू शकता की विक्रू जोशी हे पहिले आले, त्यानंतर मग राची ढेरे आले. एकंदरीत हेही आपल्याला माहिती आलं की आपण हे जे ऑप्शन्स आहेत ते कट करू शकतो. ठीक आहे. आता जर का आपल्याला माहिती असतं की विक्रू जोशी पहिले आले, सी तर आहेच, त्यानंतर राची ढेरे आले, त्यामुळे आपले दोन ऑप्शन ऑलरेडी कट झाले असते. ठीक आहे. त्यानंतर मग आपल्याला माहिती असतं की वाकू भावे आले, किंवा मग एकंदरीत आपण थोडं कन्फ्युज पण असतं, तरी आपलं हे दोन ऑप्शन मधून आपल्याला उत्तर आलं असतं, है ना. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? 3 असणार आहे, सी. त्यानंतर आहे, वाङ्मयाचा इतिहास अनुबंधलक्षी पद्धतीने लिहिला जावा हा विचार कोणी मांडला? गबा सरदार, अं, वदी कुलकर्णी, ल.रा. पांगरकर, D.K. बेडेकर. सांगा बघू. तर ते सांगितलेलं आहे D.K. बेडेकर यांनी. म्हणजे आपलं ऑप्शन काय? 4 असणार आहे. दिनकर केशव बेडकर असं त्यांचं आहे. आणि अनुयुगातील मानव धर्म, अस्तित्ववादाची ओळख, धर्मचिंतन, धर्मराष्ट्र आणि समाजवाद, धर्मश्रद्धा एक पुनर्विचार असं त्यांनी लिहिलेलं आहे. समोरचा प्रश्न आहे, जनावरांचा कळप ज्या न्यायाने मातृसत्ताक असतो त्याच न्यायाने आदिम व्यवस्था मातृसत्ताक होती, असे मत कोणी मांडले? जॉर्ज थॉम्सन, जिसेफ निडहॅम, रॉबर्ट फिरबा, देवीप्रसाद चट्टोपाध्याय. तर हे जे आहे ते कोणी मांडलंय ते आपल्याला विचारलं आहे. तर हे मांडलेलं आहे रॉबर्ट ब्रिफा यांनी. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? 3 असणार आहे, ऑप्शन 3. त्यानंतर आपल्याला विचारलं पुढीलपैकी कोणत्या कवीने दीर्घ कविता लिहिलेली आहे? त्यामध्ये ऑप्शन दिलाय अरुण कोलटकर, शांता शेळके, मनोहर, रजनी परुडकर, मंगेश नारायण काळे. आणि खाली दिलेल्या पर्यायातून निवडायचा आहे. आता आपल्याला माहिती आहे याच्यामध्ये अरुण कोलटकर यांची दीर्घ कविता आहे, म्हणजे ए. म्हणजे आता इथे ए नाहीये, इथे ए नाहीये. ठीक आहे, या दोघांमध्ये ए आहे. त्यानंतर मग आता आपल्याला माहिती पाहिजे होतं की मंगेश नारायणराव काळे यांची पण दीर्घ कविता आहे. ठीक आहे. त्यामुळे ई, त्यामुळे एकच ऑप्शन मध्ये ई आहे, त्यामुळे A, D आणि रजनी परोळकर हे 3 जे आहेत त्यांनी दीर्घ कविता लिहिलेली आहे. तुम्ही नक्की वाचा. त्यानंतर मनुष्याचे मन आपल्या पोकळीतून काहीच अनुभव ग्रंथित करू शकत नाही व सर्जन करू शकत नाही. ज्या मनाला जी आशय व जे सामर्थ्य लाभते ते समग्र जीवनाच्या संस्कारातून लाभते, व म्हणून मनाचा प्रत्येक व्यापार हा जीवन सापेक्षच असतो. सर्जनातच व्यक्तिमात्राचे, राष्ट्राचे व संस्कृतीचे संस्कार फार स्पष्टपणे व उत्कटपणे प्रतिबिंबित झालेले आढळतात. हे मत कोणाचे आहे? भालचंद्र नेमाडे, D.K. बेडकर, शरदचंद्र मुक्तिबोध, हरिश्चंद्र थोरात. तर हे कोणाचं आहे? हे आहे D.K. बेडेकर यांचं. ठीक आहे. त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे 2. आता तुम्ही काय करा, हे मतं जे आहे ते तुम्ही लिहून ठेवा, जेणेकरून तुम्ही हे वाचाल तेव्हा तुम्हाला लक्षात येईल की अशा पद्धतीचं मत म्हटलं होतं, आणि हेच जर का फिरवून विचारलं तर तुम्हाला ते येऊ शकतं. त्यानंतर आपल्याला कवी व काव्यलेखक यांच्या योग्य जोड्या जुळवायच्या आहेत. वासुदेव शास्त्री खरे, विठ्ठल लेंबे, चंद्रशेखर ए. रेंदाडकर, बुद्धनीती, चंद्रिका, समुद्र, मित्रदर्शन. सांगा बघू काय असणार आहे.
वासुदेव शास्त्री खरे समुद्र. 3. त्यानंतर विठ्ठल लेंबे यांचं मित्रदर्शन. त्यानंतर सी च चंद्रिका. एक मिनिट. वासुदेव शास्त्री खरे समुद्र, विठ्ठल लेंबे मित्रदर्शन, चंद्रशेखर चंद्रिका आणि रेंदाळकर बुद्धलेख. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? 3 असणार आहे. ऑप्शन 3. त्यानंतर आता आपल्याला सातवाहन ते यादव काळातील राजवटी आणि त्यातील ग्रंथनिर्मिती यांच्या योग्य जोडा विचारलेला आहे. सातवाहन, वाकाटक, राष्ट्रकूट, यादव असं विचारलेलं आहे. त्यानंतर प्रवर सेनाचे रावण हो, राजशेखराचा कपूर मंजरी, शाणूदेवचं संगीत रत्नाकर आणि गुन्ह्याची मृतकथा. तर सातवाहनचं जे आहे ते गुन्ह्याची मृतकथा आहे. वाकाटकचं जे आहे ते प्रवास रेषे रावण हो, राष्ट्रकूटचं जे आहे ते 2 आहे आणि यादवचं 3 आहे. म्हणजे आपलं उत्तर असणार आहे 1. ऑप्शन 1 आपलं उत्तर असणार आहे. अशा पद्धतीने आपण काही महत्वाचे पीवायक्यू प्रश्न पाहिलेले आहेत जून 2025 याचे. एकंदरीत तुम्ही बघितलं असेल, जुळवा खूप जास्त पद्धतीने विचारले गेलेला आहे. आणि घटक 2, 3, 10 अशावर प्रश्न विचारले गेलेले आहे. आणि जास्तीत जास्त आपल्याला आता अभ्यास ही कादंबरी कोणाची किंवा हे एक आत्मकथन कोणाचं आणि ते कोणत्या वर्षी आलेलं यावर जास्त भर द्यावा लागेल. आणि या बॅच मध्ये आपण ते शिकणार आहोत. एकंदरीत इथे जे आलेले मतं आहेत ते तुम्ही लिहून ठेवा, कादंबऱ्या लिहून ठेवा किंवा या क्वेश्चन पेपरची तुम्ही प्रिंट काढून ठेवा, जेणेकरून तुम्हाला अभ्यास करताना जर का तुम्ही क्वेश्चन्स पण वाचले तरी तुमचा भरपूर अभ्यास होऊ शकतो. एमसीक्यू मधून अभ्यास होते हे खूप महत्वाचे आहे. आणि एकंदरीत आपल्या बॅच मध्ये आपण सगळ्याच पद्धतीचे रेकॉर्डेड व्हिडिओज, एमसीक्यूज, पीवायक्यू पेपर आणि सगळं करतो, त्यामुळे आपला अभ्यास होतो आहे. आणि अशा पद्धतीचे प्रश्न आपल्याला विचारले गेलेले होते युजीसी नेट मध्ये. आणि आता समोर पण आपण क्वेश्चन पेपर पूर्ण पाहणार आहोत. 100 प्रश्न आपल्याला विचारले जातात आहे 200 मार्कांसाठी. त्यामुळे आपल्याला पूर्ण 100 प्रश्नही बघायचे आहेत. तात्पुरती एवढेच. ओके एव्हरीवन, दॅट्स इट फॉर टुडे. थँक्यू सो मच. जर का तुम्हाला बॅच मध्ये इनरोल करायचं असेल तर तुम्ही दिलेल्या नंबरवर संपर्क करू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईन ऍप प्ले स्टोर म्हणून डाउनलोड करू शकता. खूप खूप धन्यवाद.